संगत अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या वतीनं आजच्या वक्त्या प्राध्यापिका सौ अंजली मालकर, त्यांचे पती सुप्रसिद्ध पत्रकार यमाजी मालकर आणि सर्व उपस्थितांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. आजच्या वक्त्या सौ अंजली मालकर यांना मी विनंती करतो की त्यांनी गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. कलाकारांचं आपण पुष्पगुच्छाने स्वागत करूया. सर्वप्रथम अंजली मालकर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्राध्यापिका सौ श्यामल पत्की. यमाजी मालकर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आमच्यातर्फे स्वागत स्वीकारावं. श्री यमाजी मालकर यांचं स्वागत करतायत श्री दीपनाथ पत्की. डॉक्टर जगदीश देशमुख यांचं स्वागत करतील श्री लक्ष्मण संगेवार. यांचं स्वागत करतील डॉक्टर अभय दातार. श्री संजय जोशी. ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याच्या चतुरस्त्र गायिका म्हणून श्रीमती अंजली मालकर सुपरिचित आहेत. पारदर्शी मधुर आवाज आणि दीर्घ साधनेतून मिळालेली वैचारिक बैठक हे त्यांच्या गायनाचं वैशिष्ट्य आहे. अंजली मालकर यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या आई श्रीमती तारा बसोले व बुजुर्ग गायक श्री मधुसूदन भावे यांच्याकडे झाले. औरंगाबादचे ज्येष्ठ गायक श्री यशवंत क्षीरसागर आणि सुविख्यात कलाकार पंडित C.R. व्यास यांच्याकडूनही त्यांना गायनाचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. पुणे येथील SNDT महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर ख्याल गायकीचा विशेष अभ्यास करण्याकरिता प्रसिद्ध गायिका डॉक्टर वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे दीर्घकाळ गायनाचं शिक्षण घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. त्यांना ग्वाल्हेर जयपूर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक गुरु पंडित विकास कशाळकर लाभले असून सध्या त्या विदुषी कुमुदिनी काटदरे आणि पंडित मिलिंद मालशे यांच्याकडे जयपूर गायकीचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या सांगीतिक वाटचालीत भारत सरकारच्या 2 वर्षाच्या शिष्यवृत्तीबरोबरच गानवर्धन पुणे, कल्याण गायन समाज कल्याण, पनवेल म्युझिक सर्कल पनवेल यासारख्या नामवंत संगीत स्पर्धांमध्ये मिळालेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांना काशी संगीत समाजाने 2011 साली संगीत रत्न पुरस्काराने सन्मानित केले. 2016 साली गानवर्धन संस्था पुणे यांनी स्वरसाधना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. उस्ताद अल्लादिया खान स्मृती समारोह मुंबई
पूर्वाचार्य स्मृती समारोह काशी विश्वविद्यालय काशी, संगीत विभाग अलाहाबाद विद्यापीठ, वेरूळ महोत्सव औरंगाबाद, दादर माटुंगा कल्चरल सेंटर युवा महोत्सव मुंबई, पु ल देशपांडे स्मृती समारोह मुंबई, नारायण गुणे स्मृती समारोह अलाहाबाद, अलकनंदा मराठी मंडळ दिल्ली, सद्गुरू माधवनाथ महोत्सव नागपूर, बेळगाव म्युझिक सर्कल बेळगाव, संगीत संकल्प सप्तक अहमदाबाद, पंडित प्रभुदेव सरदार समारोह सोलापूर अशा अनेक ठिकाणी झालेल्या मैफिलीत त्यांना रसिकजनांकडून दाद मिळालेली आहे. शास्त्रीय संगीताबरोबर अभंग आणि निर्गुणी भजन त्या सादर करतात. अंजली मालकर यांना राग संगीत सादरीकरणाचे विविध प्रयोग करण्यात अत्यंत रुची आहे. त्यांनी संपूर्ण शास्त्रीय गायनाच्या मैफिलीबरोबरच हे गायन सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोचावे म्हणून महाराष्ट्र आणि त्याबरोबरच संपूर्ण देशात सप्रयोग व्याख्यानं दिली आहेत. बरखा ऋतू आई, प्रकाश यात्री कुसुमाग्रज, रंग बसंत, तराणा सगुणाकडून निर्गुणाकडे, रे मन गा यमन, नामा म्हणे, राग रंग रस गावो, सूर श्रावणी यासारखे वैविध्यपूर्ण संगीत प्रयोग त्यांनी केले आहेत. या त्यांच्या प्रयोगांना लोकांकडून हाऊसफुलची पावती तर मिळालीच आहे, पण स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांच्यासारख्या दिग्गजांकडून शाबासकी मिळाली आहे. मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या गर्भसंगीत आणि ब्रीद वेल श्वास माझा या संशोधनात्मक CDच्या निर्मिती प्रयोगात त्यांचा संगीतविषयक सहभाग आणि गायन होते. पिया ही द्रुतबंदिशींची ध्वनिफीत आणि अभिव्यक्ती ही संपूर्ण ख्याल गायनाची CD त्यांची प्रकाशित झालेली आहे. गायनाबरोबरच संगीत लेखनाचा छंदसुद्धा त्यांनी आवडीने जोपासलेला आहे. रागसंगीताविषयीचे चिंतन त्या ब्लॉग रूपाने लिहितात. रागसंगीताचा 700 वर्षांचा इतिहास सांगणारे मराठवाड्यातील अभिजात संगीत या त्यांच्या पुस्तकाला साहित्य संस्कृती मंडळाने अनुदान दिले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा 700 वर्षांचा इतिहास असणारा द्विखंडीय ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे आणि या ग्रंथास साहित्य संस्कृती मंडळाने पुरस्कृत केले आहे. अनेक महाविद्यालयातून त्यांनी अध्यापन केलेले आहे. SNDT पुणे, फर्ग्युसन महाविद्यालय येथे त्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका होत्या. सध्या त्या भारती विद्यापीठातील संगीत विभागात मानद गुरू म्हणून कार्यरत आहेत. रूपबंदिश फाउंडेशन या संस्थेच्या त्या संचालिका आहेत. अध्ययन, अध्यापन, लेखन आणि सादरीकरण या बहुविध पैलूंचा सुंदर मिलाफ त्यांच्या सांगीतिक परिचयात दिसून येतो. मला वाटतं एवढा परिचय त्यांचा पुरेसा आहे. आज अंजली मालकर राग संगीताची आस्वादकता या विषयावर आपल्यासमोर सप्रयोग व्याख्यान देणार आहेत. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आणि एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे. मराठवाड्यातील अभिजात संगीत या पुस्तकाच्या मोजक्या 9 प्रती इथे बाहेर बुकस्टॉलवर विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत. ज्यांना इच्छा असेल त्यांनी ते पुस्तक घ्यावं ही विनंती. अंजली मालकर. सर्व गुणीजनांना, गुरुजनांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजचा कार्यक्रम थोडा वेगळा आहे. आजचा हा कार्यक्रम थोडा वेगळा आहे. बोलणार आहे, गाणारही आहे आणि तुम्हा सगळ्यांना सहभागी करून घेणार आहे. सुरुवात करते. रे नाय नाय रे
तुम्हाला राग ओळखायचा आहे. रे तन रे द द र न रे त न न रे न न न रे द द न रे न रे द न रे द द र र सगळ्यांच्या ओळखीचा आहे हा. द र र ना ना रे ना ना रे रे ना 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 रे द ना रे 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 ना घर आयो रे बादरवा घर आयो रे बादरवा घर आयो रे बादरवा घर आयो रे बादरवा घुमड घुमड कर
ग ग म रे सा म नि ध नि प सा म रे प म नि ध नि प म प ध नि सा रे नि सा रे नि सा ध नि प म प ध नि सा ग ग म रे सा ग र आ बंजर भूमि तृषित जल प्यासी बंजर भूमि तृषित जल प्यासी बंजर भूमि तृषित जल प्यासी मोर पपीहा कर शोर झूम रहे नर नारी बरसन लागे गहर आयो रे वादर वागर मरे बाबा मबरनी सरि सदनी बाबा मबर मरे सागर मरे बाबा गमरे सा नि ध नि नि प म प म प ध नि सा रे सा नि सा रे नि सा सा ध नि प नि म प प ग म रे सा नि रे सा बहर आयो रे बादर वा गहर आयो गहर आयो गहर आयो रे बादरवा. कुठला राग होता? कुठला? मिया मल्हार. पाऊस नाही आहे तरी मिया मल्हार म्हटला मी. येईल कदाचित त्याच्यामुळे. मिया मल्हार हा राग कसा काय ओळखला? कसा ओळखला तर तो त्याच्या फ्रेजेसमुळे ओळखला. प ग ग म रे प ग म सा रे सा म प नि 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 नि. जसं काही आकाशात ढग भरून आलेले आहेत, एकावर एक एकावर एक एकानंतर एक ढग येऊन तो आता बरसणार आहे की काय, इतक्या गडद अशा रंगाचा उपयोग स्वरांमध्ये सुद्धा केला जातो. रंग फक्त चित्रात असतात असं नाही, गाण्यात सुद्धा खूप रंग असतात. तर कसे रंग? तर तुम्हाला मी गडद रंग दाखवते, मल्हारातला गडद रंग. मरे रे पा प म प नि नि. हलते ढग जसे इकडून तिकडे जाताना कधी काळे होतात, कधी करडे होतात. नि धनी सा नि म प प ग म रे सा. तर हे झालं रागातलं भावकाव्य. आम्ही राग म्हणतो म्हणजे आम्ही स्वर म्हणत नाही. आम्ही राग म्हणतो म्हणजे आम्ही स्वरांचे लगाव म्हणतो, त्यांना लावण्याची पद्धत. आपल्याकडे जसं अनेक प्रकारचे पोहे आहेत. आम्ही कधी पोहे लावतो, कधी आम्ही पोहे कालवतो, कधी आम्ही पोहे फोडणीला टाकतो. पोहेच असतात ते. पण
त्याचे प्रकार निरनिराळे असतात. तसं स्वर फक्त 7च आहेत, पण ते स्वर लावण्याची पद्धत जी असते त्या लावण्याच्या पद्धतीतून राग निर्माण होतो. राग म्हणजे काय? तर राग म्हणजे रंग, राग म्हणजे प्रेम. आपण म्हणतो ना अनुराग, विराग. रागाला आपण बरीच आधी पण सफिक्स एफिक्स लावतो आपण. तसंच राग म्हणजे भाव, राग म्हणजे प्रेम, राग म्हणजे रंग. हे मी नाही म्हणत, हे आपले ग्रंथ सांगतात. तर असा हा राग आणि ताल नावाचा प्रकार, हे 2 गोष्टी ज्या आहेत, हे जे आहे हे भारताची जगाला दिलेली एक दृष्टी आहे असं आपण म्हणू शकतो. राग आणि ताल ह्या संकल्पना फक्त भारतात. तर आपण थोडासा आता फ्लॅशबॅकला जाऊया, मागे जाऊया थोडंसं. मागे ह्याच्यासाठी जायचं की ह्या रागांची आपल्याला जे आवडतात, आपण रोज ऐकतो. भारतीय माणूस असा एकही माणूस नाही की जो गाणं न ऐकता कुठेतरी पळून जातो, असा नाही एकही. गाणं घेऊनच आपण जन्माला येतो, गाणं घेऊनच आपण शेवट करतो. इतकं गाणं भारतीयांमध्ये मुरलेलं आहे. मग ते तुम्ही अभंगातनं घ्या, तुम्ही लोकसंगीतातनं घ्या, कशात नाही, नाट्यगीतातनं घ्या, कशात नाही घ्या, पण ते गाणं आपल्या दाराशी नाही तर आपल्या हृदयात आलेलं आहे. मग आता ते गाणं आपल्याकडे असताना आपण त्याला ओळखायचं कसं? म्हणजे देव आपल्या देव्हाऱ्यात आहे, पण आपण देवाला ओळखायचं कसं, असं म्हटल्यासारखं आहे. तर थोडासा आपण मागोवा घेतला तर 7 स्वर, हे सगळ्या जगात 7 स्वर आहेत. या 7 स्वरांची नावं सा रे ग म प ध नि, सगळ्यांना माहिती आहे ना सगळ्यांना? मग आता ही सा रे ग म प ध नि म्हणजे पिंकी, बंडू, बबलू अशी आहेत. मग यांची मूळ नावं काय आहेत? सा आहे, काय आहे साचं नाव? षड्ज, षट ज. ही सगळी संस्कृत नावं आहेत. इसवी सन पूर्व 200 शतक पूर्वी आलेली नावं आहेत. ही नारदीय शिक्षेमध्ये आपल्याला ही नावं सापडतात. या नावांना फार फार सुंदर अर्थ आहे. अशीच नावं नाही आहेत ती, त्या नावांमधनं काहीतरी अर्थ आपल्याला सांगितला गेलेला आहे. तर षट्ज, षट म्हणजे 6, ज म्हणजे जन्म, संस्कृत नाव आहे ती. 6 स्वरांना जन्म देणारा असा हा षट्ज म्हणजे सा. सा हा आपला आधार स्वर मानला गेलेला आहे. कुठलंही गाणं हे सा पासूनच सुरू होतं. मग त्याच्यानंतर येतो तो आहे रे. रे म्हणजे कोण? ऋषभ. री म्हणजे काय? हृदय. हृदयाला भिडणारा तो ऋषभ. ग गंधार. तुम्ही पुढे बसा, तुम्ही खूप छान छान सांगताय. ग म्हणजे गंधार. लताबाईंच्या गळ्यात गंधार होता असं म्हणतात. म्हणजे काय होता? गंधार म्हणजे गानयुक्त, मेलोडियस म्हणजे गंधार. मध्यम, जोरात सांगायचं. मध्यम म्हणजे सा रे ग प ध नि, याच्या मधला म्हणजे मध्यम. पंचम. पंच म्हणजे 5, 5वा स्वर पंचम. कोकिळेचा पंचम आहे असं म्हणतात. आपल्याकडे संगीताला ह्या सारेगम प ध नि साचं प्रतीक म्हणून आपल्याकडे प्राणी आणि पशूंची सुद्धा संगती जोडलेली आहे बरं का, पण आता त्याच्यात मी जात नाही. धैवत. ध म्हणजे धी, धी म्हणजे बुद्धी. बुद्धीनी ज्याचं
अंकन केलं जातं, जे आपल्याला व्हिज्युअलाइज केलं जातं, तो दैवत. नी म्हणजे निषाद. निषाद म्हणजे शेवटचा स्वर निषाद. असे सारे ग म प ध नी आपल्याकडे 7 स्वर आहेत. मग कालांतराने काय झालं, या 7 स्वरांना भावंड आली. ते सगळे फक्त सा आणि प हे दोघांनाही एकही भावंड नाही, ते एकटेच राहिले. पण रे ग म ध नी ह्या 5 लोकांना कालांतराने एक भाऊ आला. आता तुम्हाला गंमत सांगते. तो सा रे, हा रे आपला सरळ साधा अभ्यास करणारा मुलगा शाळेतला, पाटी पेन्सिल एकदम सगळं परफेक्ट. परीक्षा आलेली आहे, आता मी तयारीने जाणार आहे. सा रे, त्याचा जो भाऊ सा रे रे, तो एकदम 1 नंबरचा रडका. रात्रभर सिनेमा बघितला त्यांनी. परीक्षा आहे माहिती होतं, पण तरीसुद्धा सिनेमा बघितला. आणि सकाळी उशिरा उठला की आणि म्हणाला, आता काय करू, माझी तर परीक्षा आहे, आता मी काय करू. मग घेतली दप्तर तसंच आणि गेला पळत. आणि कंपास उघडून पाहत होता, काय पेन्सिलीचं नोक तुटलेलं, शाई नाही, पट्टी नाही. मग त्यांनी शेजारी त्या रेला पाहिलं. सा रे, तो आपला तयार बसलेला, आता कधी पेपर येतो आणि सोडवतो मी. आणि हा सा रे. मग तो काय म्हणाला त्या रेला, ए मला दे ना, तुझ्याकडे 2-2 पेन्सिली, एक तरी दे. सा रे, काय सांगू तुला मी, काल इतकं माझं पोट दुखलं ना, मला काही म्हणजे काही सुचत नव्हतं. कसा बसा झोपलो आणि मी आलो. सा रे सा रे. तो म्हणे, मी काय देऊ, मला माहिती तुला बाडी करतोस, काल सिनेमा बघितलंस ना. सा रे सा रे. मग त्याच्या मागच्या बाकावर ग बसलेला होता, शुद्ध गंधार. सा रे ग, ब्राईटेस्ट स्टुडंट, पहिला नंबर येणारा. सा रे ग ग, व्हेरी गुड, सगळा अभ्यास झाला आहे, आता मी पास होणार आहे पहिल्या नंबराने. त्याच्या शेजारी जो होता, सा रे ग ग ग, मियाँ रोते क्यों मेरी सूरत ही वैसी. सा रे ग ग ग. काय सगळंच विसरणारा मुलगा, कायमच विसरायचा, तसाच आला. आणि काहीच नव्हतं त्याच्याकडे, अभ्यास केला नाही, काही नाही. त्या गंधाराला म्हणाला, सा रे ग ग, मला मदत कर ना, थोडे 2 प्रश्न येत नाही आहेत मला. सा रे ग, अभ्यास का नहीं केलास, नहीं चलेगा यहाँ पर. सा रे ग सा रे ग म प ध, मागचा बाक, मागच्या बाकावर बसलेला. प ध ध, तो पण तसाच हुशार, पण उंची जास्त असल्यामुळे मागे बसवलं त्याला. प ध, आणि त्याच्या शेजारी जोड्या ठरलेल्याच आहेत. प ध ध ध ध, आणि सगळ्यात मागचा सा रे ग म प ध नी, नी टन टन टन, एकदम फर्स्ट क्लास. सा रे ग म प ध नी, नी 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 सा. अशा प्रकारे वर्गामध्ये हे सगळी मंडळी आली. सा रे सा रे सा रे सा रे रे सा रे ग सा रे ग सा रे ग म
पला भावंडाने आधीच सांगितले, तो स्वतंत्र बुद्धिमत्तेचा. सा रे ग म प ध, सा रे ग म प ध, सा रे ग म प ध नि, सा रे ग म प ध नि, सा रे ग म प ध नि सा, सा नि नि ध ध प म ग ग रे रे सा. अशी ही सगळी मंडळी शाळेत बसलेली आहे. आता राहिला कोण, तर तो तीव्र मध्यम राहिला, तो म. सा रे ग म, प्रसन्न व्यक्तिमत्व. म काय दुःख वगैरे असेल तरी सांगणार नाही तो काही, एकदम कसा आहेस रे तू, मग छान उत्तम. तर जो तीव्र मध्यम आहे तो मात्र अतिशय खोडकर मुलगा. काय झालं, सा रे ग म, लाडका घरातला. मामा म्हणाला चल तुला मी शाळेत पोचवतो. तो मामाला म्हणाला हो 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 मामा तूच मला पोचव. मग तो शाळेत सायकलवर निघाला आणि निघाल्यानंतर थोड्या शाळेच्या जवळ आल्यानंतर तिथे त्याला एक घोळका दिसला. तर तिथे काय चाललं होतं, तिथे माकडाचा खेळ चाललेला होता. मग तो मामाला म्हणाला मामा मामा थांब थांब थांब, मला तो माकडाचा खेळ बघायचा आहे. तर मामा म्हणाला अरे शाळेला उशीर होतोय, चल चल. नाही रे 5 मिनिटात काय होते. त्याने पाहायला तर ते इतके सगळे लोक होती की त्याला ते माकडच दिसेना. म्हणून मग तो काय म्हणाला मामा तुझ्या खांद्यावर मला घे, आणि मग त्या खांद्यावरनं मी असं बघेन मग त्या माकडाकडे. मग त्याने काय केलं, सा रे ग म, सा रे ग म, सा रे ग म, म म म म ग रे सा, सा रे ग म प ध नि सा, सा नि द प म ग रे सा. अशी ही सगळी 5 मंडळी या 7 स्वरांना मिळाली आणि त्यातून झाले 12 स्वर. आता 12 स्वरांचे खरं तर 12 नावं ठेवायला हरकत नव्हती, पण आपल्या ग्रंथांमध्ये यांना विकृत स्वर म्हटलेलं आहे. विकृत म्हणजे विशेषेण कृतः इति विकृतः. या स्वरांची त्या रागामध्ये विशेष योजना केली जाते म्हणून ते विकृत स्वर. अहो या विकृतवरनं तर इतकी गंमत झाली तुम्हाला सांगते. म्हणजे संगीत त्याची भाषा माहिती नसेल तर किती गोंधळ होऊ शकतो. 12वीच्या पेपरमध्ये संगीताचा पेपरच होता. त्या पेपरमध्ये लिहिलं होतं रे ग म ध नि काय आहेत, तर खाली लिहिलेलं होतं शुद्ध कोमल विकृत, असं त्यांनी काय मल्टिपल चॉईस ठेवलं होतं. पेपर गेला तपासण्या माणसाकडे, बोर्डात गेला, त्यांनी पाहिलं विकृत. विकृत हा शब्द कसा काय येतो. त्यांनी लगेच पेपर सेटरला बोलवलं, त्याला म्हणाल तर विकृत शब्द काढून टाक, आमच्या मंडळावर मोर्चा यायला नको यांनी विकृत शब्द लिहिला म्हणून. मग तो पेपर सेटर म्हणतो अहो हा संस्कृत शब्द आहे, मराठी विकृत वेगळं आहे, संस्कृत विकृत वेगळं आहे, ते काही सांगू नका आम्हाला, आम्ही कुठलीही रिस्क घेणार नाही, आम्ही हा विकृत शब्द काढून टाकणार. आणि तो शब्द काढून टाकला. खरी गोष्ट आहे बरं काही, ही गंमत नाही करत आहे. तर अशा प्रकाराने संस्कृत आणि मराठी भाषेतल्या शब्दांचा गोंधळ अनेक वेळेला होतो. म्हणूनच आजच मी हा शब्द तुमच्यासमोर वापरून स्पष्ट करून टाकते की विकृत म्हणजे विशेषेण कृतः इति विकृतः. तर अशा प्रकारे 5 विकृत आणि 7 स्वर असं मिळून 12 स्वरांचं एक छोटंसं गाव झालं, त्याला ग्राम म्हणतात. त्या गावामध्ये ही सगळी मंडळी राहत होती. मग ह्या मंडळीतली काही लोक एकत्र येऊन एक कमिटी तयार करायचे. मग त्या कमिटीमध्ये हेवे दावे प्रेम सगळं सगळं चालतं आपल्याकडे. आणि त्या कमिटीचं नाव असायचं राग. आणि याच्यातून गोष्टी घडायच्या. तर आज मी तुम्हाला मालकंसची एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे गाणं म्हणजे वृक्ष काहीतरी शास्त्र ह्या अंगाने न जाता मी तुम्हाला आज गोष्टी सांगणार आहे, गाण्यातल्या गोष्टी, स्वरांच्या गोष्टी.
तर आज तुम्हाला मी मालकंसची गोष्ट सांगणार आहे. गोष्ट अशी आहे की ती गोष्ट दक्षिण भारतातली गोष्ट आहे. दक्षिण भारतामध्ये मंदिरासमोर हत्ती असतो, कायम असतो. तिथे फार सुंदर सुंदर हत्ती असतात. तर अशीच एका गावातल्या हत्तीची ही गोष्ट. तो हत्ती छान मस्त मंदिराच्या शेजारी असा झुलतोय, असा असा असा. आणि लोक येता जाता म्हणतात, आहा काय हत्ती आहे, वाह काय त्याची सोंड आहे, काय त्याचा डौल आहे. मधल्या काळात काय होतं, ते गाव म्हणजे तसं श्रीमंत असतं. सकाळच्या वेळेला 2 मुलं शाळेत जायला निघतात आणि ते त्या मंदिरावरनं जातात. 7वी 8वीतली मुलं असतात, डोक्यात अनेक विचार असतात त्यांच्या. त्यातला एक मुलगा म्हणतो, त्याच्या डोक्यात एक विचार येतो. तो म्हणतो की तू या हत्तीवर मला चढून दाखव. हत्तीवर तू चढून दाखवलं तर तुला मी एक कॅडबरी देणार. दुसरा मुलगा काय, तो तयारच असतो, तो ऐकतच नाही. तो म्हणतो तू काय चॅलेंज करतो. स्वीकारलं चॅलेंज. म्हणून तो 1 2 3 असा करत हत्तीवर चढतो. हे मी जिंकलो असं म्हणून दोन्ही हात वर करून उद्गारतो आणि मग खाली पडतो. ही झाली मालकंसची गोष्ट. आता ही गोष्ट तुम्हाला मी गाण्यातनं सांगणार. बघा बरं, तुम्हाला ती गोष्ट, गाण्यातली गोष्ट तुम्हाला शब्द आणि गाणं एकत्र जातं का बघा. थोडं गाणार आणि बोलणार असल्यामुळे थोडा आवाजात खर निर्माण होऊ शकते. ग ग ग म ग सा नि ध नि सा म ग सा ग ग ग म ग सा नि ध नि सा म ग सा सा ग म ग म ध नि ध नि सा नि ध ग म ग सा सा ग म ग म ध नि ध नि सा नि ध ग म ग सा ग ग ग म ग सा नि ध नि सा म ग सा ग ग ग म ग सा नि ध नि सा म ग सा सा ग म ग म ध नि ध नि सा नि ध ग म ग सा ग ग ग म ग सा नि ध नि सा म ग सा. मग मध नि ध नि नि सा ध नि सा म म ग सा मग मध नि ध नि नि सा ध नि सा म म ग सा ध नि सा ग ग म ग सा नि ध म ग सा नि सा ग ग ग म ग सा नि ध नि सा म ग सा. समजली का गोष्ट? स्वरातनं आली का, कळली का? का हो संजय दादा? तर अशा प्रकारचे रागातून, स्वरातून भावना व्यक्त करण्यासाठी रागांचा उपयोग फार पूर्वीपासून
करण्यात आलेला आहे. आता रागात काय असतं, म्हणजे आता मी रागाकडनं राग ज्या गोष्टीसाठी संगीतात वापरला जातो, राग संगीतामध्ये त्या ख्यालाकडे येणार आहे. ख्याल, खयाल म्हणजे विचार, म्हणजे शास्त्रीय संगीत आपल्याला ऐकताना बुद्धी, मन आणि हृदय ह्या तीनही गोष्टींची गरज भासते. बुद्धिप्रधान संगीत आहे हे. पर्पजफुल काय म्हणता येईल त्याचं स्ट्रक्चरिंग होतं त्या रागामध्ये. जेव्हा आम्ही गातो ख्याल, तेव्हा त्याच्यामधली जी बांधणी असते, ती मांडणी असते, ती बुद्धिप्रधान असते, जाणीवपूर्वक बुद्धी वापरून केलेली असते. मला वाटलं म्हणून मी ग लावला, मला वाटलं म्हणून मी म लावला, असं होत नाही. तर असे हे राग जेव्हा ख्याल वापरतो, मग रागात काय असतं, तर तुम्हाला मी सांगितलं की नुसते स्वर नसतात, तर राग हे स्वर लगावानी येतात. मग हा लगाव ज्या काव्यामधनं पुढे येतो त्या काव्याला ख्याल म्हणतात. मग म्हणाल तुम्ही ते वादी, संवादी, विवादी, अनुवादी, मग काय अजून हे ते ह्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. सोप्या पद्धतीने ख्यालाचा आपण विचार करणार आहोत. मग काय असतं, तर स्वर, शब्द आणि लय या तीन गोष्टींचा बॅलन्स ख्यालामध्ये केलेला असतो. मी पहिल्यांदा जे गायले तो ख्यालच होता. त्याच्यामध्ये जो ताल वाजला, 3 ताल, ती मध्यलय होती. गहर आयो रे बादरवा, गहर म्हणजे भरून आलेले, उमड घुमड कर छाये, घिर आये अत जोर बरसन लागी, असे त्याचे शब्द होते. म्हणजे हे शब्द महत्त्वाचे. मध्ये काय झालं एकदा की असेच आम्ही जेव्हा संभाजीनगरला होतो तेव्हा मालकरांचे कोणी मित्र आले. ते म्हणे, अहो तुमचं गाणं म्हणे ऐकायला बरं वाटतं म्हणे, पण काही कळतच नाही, काय तुम्ही करता म्हणे, एकच आ लावून ठेवता ते म्हणे, एक 10 मिनटं आ असतो, माशी गेली तरी कळणार नाही म्हणे. नंतर एक जण मला म्हणाला, ते काय हो म्हणे, तुमच्याकडे पिया सय्याशिवाय काही शब्दच नाहीत का काय, आता काय उपयोग आहे का म्हणे त्या पिया सय्याचा, आता किती जग पुढे गेलेलं आहे. त्यावेळेला मी विचार केला की खरंच आहे, हे खोटं नाही आहे. पण मी आत्ता गहर आयोरेमध्ये पिया सय्या नाही वापरलं बरं का. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, शास्त्रीय संगीतामध्ये पिया सय्या म्हणजे पिया आणि सय्या नव्हे, तर पियाचा या घेतला, सय्याचा या घेतला, तो आकार केला आणि आम्ही अमूर्त अशा स्वरांच्या कल्पना तुमच्यासमोर मांडत गेलो. म्हणजे आत्ता जशी मी तुम्हाला गोष्ट सांगितली मालकंसची, तुम्ही म्हणाल ह्या ही गोष्ट काय, मग मी राग भैरवमध्ये पण करेन, मग हे काय मी बिहागमध्ये पण करेल, त्यात काय एवढं. जरूर होऊ शकते, प्रश्नच नाही. आपण त्यांना प्रतिमा देतो आहोत त्या स्वरांना, म्हणून ती गोष्ट तयार होती. तर अशा प्रतिमांची एक सुंदर मांडणी म्हणजे तो ख्याल होतो. आकार का काय आ आ आ आ करता, अहो आ हा आपला पहिला स्वर आहे. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा आ करून रडतं, तेव्हा तो आकारच असतो. आणि त्या आ मध्ये त्याला भूक लागली आहे का, त्याची शू झालेली आहे का, त्याचं पोट दुखतंय, हे कसं कळतं आईला, हे आईला जसं कळतं तसं ह्या आकाराची भावना नित्यनेमाने ज्यांना क्लासिकल ऐकतात त्यांना बरोबर कळते. म्हणून आकार महत्त्वाचा. आकारामध्ये तुम्ही जेव्हा आ करता तेव्हा तुमच्या नाभीपासून
तोंडातल्या ह्याच्यापर्यंत कुठेही अटकाव नाही ह्या स्वराला. आ सा आ आ हा तुमच्या मनाचा आरसा होतो त्यावेळेला. आ असा केला तुम्ही म्हणजे तुम्ही कुठली तरी भूमिका घेऊन म्हणणार आहात हे लक्षात येतं. आ म्हणजे इन कॉन्फिडन्स. स्वच्छ सुंदर मी तुमच्या समोर आलेली आहे. हे भाव तो स्वर सांगून जातो. म्हणून आकार जितका महत्त्वाचा तितका तो अवघड. ह्याच्यासाठी अवघड की तुम्ही एकदा आ करून बघा. तुम्ही जर घाबरला असाल तर तुमचं तोंड आपोआप असे यायला लागतं. तुम्हाला जर टेन्शन आलं असेल तर तुम्ही आपोआप असे होता. हे आपल्या मनाचा जो एक पडदा आहे, मनाचा जो काही भाव आहे तो तुमच्या आकारात दिसून येतो. म्हणून आकार महत्त्वाचा. म्हणून ते जयपूर गायकीचे लोक म्हणतात आम्ही आकारात गातो. तर आकारात गाणं खूप अवघड असतं तसं. त्याच्यानंतर येते ते सय्या पिया. मग ह्याच्यामध्ये काय करतो तर आकार, इकार, उकार आणि मकार हे 4 स्वर आहेत. हे स्वर शास्त्रीय संगीतामध्ये लांबवले जातात. आता ते का लांबवले जातात तर ह्या लांबवण्यातून एक अमूर्त अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे कसं आ सै इथे अनुनासिक आला. संज्ञा आहे. सै इथे मी चपटा केला आकार. सै पी या म्हणजे आकार चपटा. पी या आ कोलाईनी. तू पिन पॉइंटेड. तू मरे दाता. हे त्याच्यामध्ये अमूर्तता जी आहे. अशा प्रकारे त्या स्वरांचा, त्या आकार, इकार, उकाराचा आपण आपल्या बुद्धीने वेध घेत जायचं. त्या स्वरांच्या ओलाव्यातून भावना आपल्या मनामध्ये निर्माण करायच्या आणि त्या संपूर्ण गाण्याचा लयीबरोबरचा आनंद आपण घ्यायचा. हा ख्याल संगीताचा उद्देश आहे. शब्द आहेत पण ते शब्द ड्रायव्हरच्या सीटवर बसलेले नाहीत. ते क्लीनरच्या सीटवर बसलेले आहेत. ड्रायव्हरच्या सीटवर कोण आहे तर स्वर आहे. जर ड्रायव्हरच्या सीटवर बसला असेल तर ते होतं सुगम संगीत. रे ना आता मला गाणं आठवत नाहीये. घन गगन घन आये घन गगन हे झालं सुगम संगीत. पण मी घन घन ग आता इथे मी काय केलं त्या घनला घनता दिली. त्याच्यामध्ये पाणी भरलं. घन गगन हा पांढरा ढग झाला. घन गगन घन नाये घ घ घ ह्याला गमक म्हणतात. म्हणजे आम्ही आवाजाचा एक विशिष्ट लगाव लावला. घन गगन. एखादी घागर भरलेली आहे आणि ती हिंदकळतीये. एखादी ललना घेऊन चालली आणि त्यातलं पाणी असं हिंदकळतंय. घन गगन घन नाये. दुसरं घन गगन घन घन आये.
म्हणजे मी वर्ण खाली अशी दोरी सोडली. घन सगळ्यांना एका माळेत जोडत 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 त्या दोरीने अशी खाली 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 आले मी. त्याला मींड म्हणतात. हे सगळे जे आहेत यांना अलंकरण, गान अलंकार म्हणतात. म्हणजे काय आहेत तर सारे ग म प ध नी ह्या विटांचे हे सिमेंट आहेत. यांच्याशिवाय घर बांधता येणार नाही. नुसतं एकावर एक विटा ठेवल्या तर घर राहतं का? सारे ग म प ध बांधता नाही येणार. सारे ग म प ध नी सा प सा, ही झाली मींड. आणि ग म ग म, याला खटका म्हणतात. खट 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 असा आवाज करणारा. ग म म प सा ग ग म, याला खटका म्हणतात. ग आ आ आ, ही झाली मुरकी. मुरकणा, मुरकणं म्हणजे जावई, जावई मी आज नाही करणार असं जे आहे. हे सगळे घेऊन आम्ही रागामध्ये वापरत असतो आणि अशा प्रकाराने आपल्या मनात जो भाव आहे तो निर्माण करत असतो. आता इथे तुमचा भाव आणि तुमचा भाव एक नसणार. नाही गड्या बाई मला ते फारच उदास वाटलं, नाही नाही मला शांत वाटलं, नाही नाही मला खूपच आनंद वाटला. एकाच गाण्याचे या 3 रिॲक्शन्स असू शकतात. कारण तुमच्या स्वतःच्या मनातल्या भावना या माझ्या स्वरांबरोबर जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाचं रसायन वेगळं होतं. त्याच्यामुळे शास्त्रीय संगीत ऐकताना एकवाक्यता कधीही होत नाही. दुसरा जर म्हणाला मला आनंद झाला तर मी म्हणेन बाई याला आनंद झाला, मला तर दुःख झालंय, मी मग बोलू की नको? बिंदास बोला. कारण ह्याचं अभिव्यक्ती जी आहे ही प्रत्येकाची वेगळी आहे. आता शब्द झाले, स्वर झाले, आता येते मी तालाकडे, लयीकडे. एक मी चित्र करून आणलेलं आहे इथे. हे म्हणजे आमची चौकट आहे. आपण आपल्या कशाला फोटोजना चौकटी असतात की नाही, अशा फ्रेम असते. प्रत्येकाच्या घरात फ्रेम्स आहेत. ती फ्रेम का असते तर त्या चौकटीला, त्या चौकटीने त्या चित्राचा उठावदारपणा वाढतो. म्हणजे आपण हिरा नुसता घालून फिरत नाही तर हिऱ्याला कोंदण लागतं. मग ते कोंदण असेल तर हिरा, हा काय हिरा तुमचा चमकता, अहो कोंदण आहे म्हणून तो हिरा चमकतोय. बिन कोंदणाचा असेल तर काय? तर हे आमची चौकट आहे, ही गोल चौकट आहे. आता गोल का? त्रिकोणी चौकोनी का नाही? तर गोल ह्याच्यासाठी की शास्त्रीय संगीतामध्ये ताल नावाची जी संकल्पना आली ती गोलाकृत आलेली आहे, वर्तुळाकृत आहे. म्हणजे कशी? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 1 2 3 4 5 6 7 8 अशी ती गोल 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 फिरते. या उलट पाश्चात्य संगीतामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 100 200 300 400 500 600 700 लिनियर जाते. आपली ही चौकट. तर त्याच्यामुळे हे गोल. आता ह्या गोलामध्ये तुम्ही म्हणाल ह्या रेषा काय काढलेल्या आहेत? तर हा जो गोल आहे हा 16 मात्रेचा गोल आहे. हा 16 मात्रामध्ये मी 8 मात्रांचा विभाग केलेला आहे. इथे एक आहे आणि इथे एक आहे.
तर तालामध्ये जेव्हा आम्ही गातो तेव्हा त्या तालाचे असे 2 भाग पडतात. सगळ्यांना आहा असे सम सगळे लोक देतात आहा. पण समेनंतर काय घडतं ह्याच्यावर फारसा विचार होत नाही. मग समेनंतर काय घडत असतं त्याच्यातलं डायनॅमिक्स तुम्हाला मी सांगते. तर हे जे आहे हे 2 भाग आहेत. धा धिन धिन धा धा धिन धिन धा हे झाला एक भाग. धा तिन तिन ता ता धिन धिन धा हा झाला दुसरा भाग. हे जे लाल केले ना याला दुसऱ्या भागाची सुरुवात म्हणतात. इथून पहिला जो भाग आहे त्याला पहिली मात्रा किंवा सम म्हणतात. आणि इथे जो येतो अर्ध्या ह्याच्यावर त्याला काल किंवा खाली म्हणतात. खाली आणि भरी असे 2 शब्द संगीतात वापरले जातात. खाली म्हणजे हे रिकाम आहे, भरी म्हणजे धा तिन तिन ता ता दिन दिन धा. ते भरत 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 आम्ही त्या बंदिशीच्या पाशी येतो म्हणून ते भरी. आणि हे खाली आम्ही रिकामं करत करत जातो, ह्याला खाली भरी म्हणतात. तर अशा प्रकाराने ताल असा वर्तुळ 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 चालतो. आता वर्तुळाची तुम्हाला मी गंमत सांगते. वर्तुळ हे भारतीय अध्यात्मातलं एक महत्त्वाचं असं एलिमेंट आहे. फार खोल आहे, म्हणजे आपली नाळ किती अध्यात्माशी जोडली गेलेली बघा. तर चक्रवत परिवर्तन ते सुखानीच दुःखानीच. सुखमापतितम तोयम दुःखमापतितम तथा. म्हणजे सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर सुख येतं. चक्रवत परिवर्तन ते हे चक्र चालू आहे. ही आपल्याकडची संकल्पना आहे. पुनर्जन्माची संकल्पना भारतीय संकल्पना आहे. असे जन्म आपल्याला मिळत राहतात. तर हे जे वर्तुळ जाणं आहे हे आपल्या तत्त्वज्ञानाशी, भारतीय तत्त्वज्ञानाशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला दिसेल की वर्तुळाला आपल्याकडे फार महत्त्व आहे. तुम्ही कुठल्याही स्कल्पचर्समध्ये जा, तुम्हाला वर्तुळामध्ये भरपूर गोष्टी दिसतील. मंडल आर्ट आता सध्या सगळ्यात फेमस गोष्ट आहे. तर ते मंडल जे आहे ते अध्यात्माशी जोडलेलं आहे. त्याच्यामुळे ताल ही संकल्पना अध्यात्माशी जोडली गेलेली आहे. तर आता ह्या गोष्टीचा मी तुम्हाला वापर सांगणार आहे. सर आता ताल वाजून दाखवणार आहेत. सर तुम्ही म्हणून वाजून दाखवा. घ्या, मी धरतो. तीन ताल वाजवतोय, 16 मात्रा बोल आहेत. धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धा धिन धिन धा धा धिन धिन धा धिन धिन. आता तुमच्या लक्षात आलं असेल, धा धिन धिन धा धा धिन धिन धा. धा तीन केला इथे. इथे वेगळं अक्षर वाचलेलं आहे, वेगळा नाद तयार झालेला आहे. तो वेगळा नाद कशासाठी की तुम्हाला सांगितलं आहे की आता 8 मात्रा झाल्यात, पुढच्या भरायच्या आहेत बरं का. तर त्याची खूण येते की धा तीन की आता पुढे सरकायचं आहे बरं का आपल्याला. तर हा नाद गाणाऱ्याच्या कानात बाय डिफॉल्ट गेलेला असतो. म्हणजे त्याला तो नंतर तबला ऐकूच येत नाही, त्याला ते चक्र बरोबर त्याच्या डोक्यामध्ये फिरायला लागतं. तर धा तिन तिन ता त्रक धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा. आता हे जे वाचतं त्याचा सुद्धा नाद आहे. ते उगी धा धिन धिन धा धा धिन धिन धा असं नाही आहे. तर धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता त्रक धिन धिन धा धा धिन धिन धा. त्याला ती एक लय आहे आणि ती लय आपल्या शरीरामध्ये जन्मल्यापासून आहे. ती फक्त ती अभिव्यक्त होते. तर अशा प्रकारे हा धादिंदिंदा चालतो. आणि मग काय होतं, मग हे जे हिरवं आहे की नाही ह्याला आम्ही मुखडा म्हणतो. मुखडा म्हणजे काय, तर ते जी काही आमची बंदिश असते की नाही, जी बंदिश सुरू होते ती जागा त्याला मुखडा म्हणतात. सा म म म सा रे सा म रे पा
म प नि 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 सा ध नि प ग म रे सा. गहर हा झाला मुखडा आमचा. गहर आयो रे बादर वा. गहर आयो रे बा. इथे उछाल आला. बादरवा आली आहे काल. आता तू पुढे सरक. तर हा जो गहरचा भाग आहे त्याला मुखडा म्हणतात. तो हा भाग आहे आणि हा भाग आमच्यासाठी फार फार महत्त्वाचा असतो. अतिशय काय म्हणता येईल तरल असतो. हे जितकं आम्ही चांगलं म्हणू तेवढं हे सगळं चांगलं पडतं. अशा प्रकाराने ख्यालामध्ये ताल भरला जातो. आता तुम्हाला मी अजून एक गंमत दाखवणार आहे. तुम्ही काय काय घेऊन आली आहे. हे आहे पान. आपल्याकडे दिसतंय पान सगळ्यांना. मधला देठ आहे. दोन्ही बाजूला 2 पाती आहेत. समान आहे. दोन्हीही समान आहे. तसंच गाण्यामध्ये सुद्धा समानता लयीमधनं तुम्ही व्यक्त करायची असते. ह्या बाजूला तुम्ही जे भराल त्या बाजूला तसंच तुम्ही भरलं पाहिजे. म्हणजे धा धिन धिन धा धा धिन धिन धा. मधला देठ धा तिन तिन ता ता धिन धिन धा. एक समान. ह्या समान फाउंडेशनवर आम्ही उत्स्फूर्तपणे त्यात स्वरांचं विणकाम करत असतो. आम्ही पाठ केलेलं काही नसतं. इथे बसले की जे काही स्वर येत आहेत ते आम्ही म्हणायला लागतो. तुम्हाला त्याचं उदाहरण सांगते. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही काय करतो, आधी आम्ही त्या स्वरांची घासाई करतो. सा म रे प म नि ध नि सा ध नि प म प ग म रे सा. हे आम्ही 1000 वेळा म्हणतो. कमीत कमी 1000 वेळा. मग हे का म्हणायचं. आ रे सा म रे प म प ग म रे सा नि सा. ह्याचा तुकडा केला. म रे प म नि ध नि सा. दुसरा तुकडा ध नि प ग म रे सा. म्हणजे एक पान असं एक पान असं. सा म रे प म प ग म नि ध सा नि रे सा. हे झालं सिमेट्री. अशा प्रकारचे सिमेट्रिकल डिझाईन्स आम्ही गाताना उत्स्फूर्तपणे करत असतो तुमच्या समोर. ते पाठ करून आलेलं नसतं काही. म्हणून त्याच्यात मैफिलीत जिवंतपणा आहे. रेकॉर्डिंगमध्ये तेवढा जिवंतपणा राहत नाही. याचं कारणच ते आहे की अशा प्रकाराने वेग वाढला की मग म रे सा नि सा. मग आम्ही ताण म्हणजे काय, ताणणे. ताणणे काय ताणायचं आहे तर ते स्वर जे आहेत त्याची भेंडोळी करायची आणि अशी फेकायची. नि सा म रे प म नि ध नि नि प म प म प ध नि सा रे नि सा. नि सा म रे प ग म रे सा नि सा रे 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 सा 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 नि नि प म प ग म रे सा नि सा. हे आम्ही भेंडोळी करून टाकली. ते काय असतं ते काय फार सोपं आहे. आहोत लोकांना वाटतं ताना म्हणजे काय. काही नसतं. ते बॉल बेरिंग असतं की नाही, तुम्ही ते लावलं की गर 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 फिरत राहतं. बॉल बेरिंगवर सायकलचं चाक आहे, तर बॉल बेरिंग्स असतील आणि तुम्ही पॅडल माराल तर ते आपोआप 4दा पॅडल मारतं. त्याला गती देतं, मोमेंटम येतो त्याला. तसंच त्या तानेचं असतं की ती मोमेंटममध्ये जाते ती तान. तर तान ही गोष्ट मेकॅनिकल आहे, टेक्निकल आहे गोष्ट. पण आलापी ही बुद्धिप्रधान आहे. तुम्हाला त्याच्यावर विचार करावा लागतो. तुम्ही स्वर लावताना मी हा लावते तर त्याची ॲक्शन कशी आहे त्या स्वराची, तो काय सांगणार आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे आम्ही तुमच्यासारख्या मायबापांकडे बघत असतो की बरं वाटतंय का तुम्हाला. मग तुम्ही मान डोलवली की वाटतं हां ह्यांना जरा बरं वाटतंय बरं का. असे सगळे बसून राहिलेत तर चला आता आवरतं घेऊया आपण, हे काही खरं नाही, आपलं काही इथे शिजत नाही असं म्हणून आम्ही गुंडाळून बाहेर पडतो. तर हे एवढं सगळं सांगण्याची महत्त्व मला का वाटतं की तुम्ही
जेव्हा आम्ही गातो आहोत तेव्हा तुम्हाला कळतंय का असं आम्ही खूप आशेने बघत असतो तुमच्याकडे. तर हे तुम्हाला कुठंतरी भिडावं, कुठंतरी समजावं ह्या गोष्टी म्हणून हा मी केलेला प्रयत्न आहे. शेवटला येते आहे मी एक बंदिश म्हणते, संपूर्ण बंदिश म्हणते. तुम्हाला ती भिडते का, तुम्हाला ते रिलेट करता येते का बघा आणि थांबते मी इथे. राग केदार, सगळ्यांना केदार माहिती आहे. हा झाला विषय प्रवेश. हा जो आलाप करतो केदार नावाच्या रागामधला हा विषय प्रवेश आहे. कान्हा रे नंद नंदन, 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 परम निरंजन हे दुःख भंजन, कान्हा रे नंद नंदन, परम निरंजन हे दुःख भंजन, कान्हा रे नंद नंदन, कान्हा रे कान्हा रे कान्हा रे साम गप मध प धप धम प म रे सा, कान्हा रे म रे सा, मी आलो साम रे सा, तू पण आला साम गप म रे सा, तो पण आला साम गप म धप धप धम प म, कान्हा रे मग प सा मग प नि
म ग प ध प म प ध प प म ध प ध म प म म रे सा का ना रे म प ध प प प प म प प म सा प सिमेट्री सा प सा ध प म म प ध नि सा म प ध सा म प म रे सा का ना रे म प प प सा सा ध प म प ध नि सा म प ध नि सा ध नि सा नि सा सा रे सा नि सा ध प म प ध नि सा ध प म प रे सा ध प ध प म का ना रे त्याच्या लढी करतो ध प म रे सा ध प ध म प ध प म रे सा नि ध प ध प म रे सा म ग प म ध प सा रे सा म रे सा ध प प सा ध प म प ध प म ध प म म रे सा का ना रे आ आता काही लोक 1 मिनिट लावतात. तो झाला शक्ती प्रदर्शन. आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचंय का युक्ती प्रदर्शन करायचंय हे आपलं ठरवावं लागतं. हे बघा मी जोडलं ह्याच्याशी नदी चाललेली आहे, नदीला प्रवाह भेटतात अवखळपणे, तेव्हा हा प्रवाह आला नदीला. आमची नदी काय, तर आमची नदी हा ताल चाललेला आहे. कानाचा मी तुम्हाला जो दाखवला हे झालं फास्ट गान. सगळ्यांना लगेच टाळ्या वाजवतात, काही विशेष नाही. बॉल बेरिंग याला मी चेरी ऑन द केक म्हणतो. चेरी आहे, फक्त चेरीचं काम आहे. पण तो केक चेरी शिवाय चांगला वाटतो का? हो चांगला वाटतो, पण चेरी असेल तर अजून जास्त चांगला वाटतो. काना रे काना रे हे नंद नंदन कान कंठ भरी मोतियन की माला. कंठ भरी शब्द सुस्पष्ट, सुबक, सुडौल. कंठ भरी मोतियन की माला. पहरत मोदित भई ब्रिज बाला रे. नंद नंदन काना रे नंद नंदन काना
म्हणजे हां तीव्र मध्यम, तो मध्यम जो आहे त्याला अध्वदर्शक मध्यम म्हणतात. तो अध्वदर्शक म्हणजे तो दिशा देणारा मध्यम आहे. जर शुद्ध मध्यम असेल आणि रेध कोमल असेल तर ते सकाळचे होतात. तीव्र मध्यम असेल तेच रेध कोमल असतील तर ते संध्याकाळचे होतात. अशी एक कल्पना मध्ययुगाच्या काळापासून आजपर्यंत ती प्रचलित आहे. आता ती कल्पना आली कशी, तर ती कल्पना माणसाच्या भाव अवस्थेतनं आलेली आहे असं म्हणतात. की सकाळी सकाळी उठलं की फ्रेश वाटतं माणसाला. मग फ्रेश वाटलं की तो भैरव म्हटला की शुद्धता, तरलता, आनंद, शांती अशा प्रकारची भावना जी आहे ही निर्माण होते असं आपल्याकडे मानलं गेलेलं आहे. त्याप्रमाणेच सगळ्या रागांचं गायन केलं जातं आणि मी त्याला असं म्हणते की ते आपल्यामध्ये बिंबवलं गेलेलं आहे. आता जर उद्या अमेरिकन आला आणि त्याला म्हटलं नाही नाही तू ते संध्याकाळचा राग आहे तर त्याचं ते तुला उदास वाटतं काय वाटतं का, तर त्याला कदाचित वाटणार नाही. कारण तो ह्या संस्कारांमध्ये, ह्या वातावरणामध्ये, अशा प्रकारच्या मेंटल मेकअपमध्ये तो जन्माला नाही आणि वाढलेला नाही आहे. आपण सकाळपासून भूपाळी ऐकतो, भैरवी ऐकतो. आपलं मन जे आहे ते कंडिशन्ड झालेलं आहे आणि जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं मन वातावरणाशी कंडिशन्ड होतच असतं. त्यामुळे ती रागसमयाची संकल्पना आपल्याकडे पूर्वीपासून आली, ती आजतागायत आलेली आहे. पण मधल्या काळामध्ये त्याच्यामध्ये कर्मठपणा आला. जर काटा पुढे सरकला आणि तुम्ही आधीचा राग म्हटलं की लोकांच्या चेहऱ्यावर आठ्या लगेच यायला लागतात. असा कसा हा राग म्हटला, तो राग आत्ताचा नव्हता, पुढचा होता किंवा आधीचा होता. इतका कर्मठपणा बाळगण्याचं काही कारण नाही आहे. थोडं अर्धा तास, 1-2 तासाचा अंतर इकडे तिकडे झालं तरीसुद्धा काही बिघडत नाही. राग बेचारे क्या करेंगे, गाणेवाला चाहिए असं म्हणतात. त्याच्यामुळे आहे संकल्पना अस्तित्वात आहे, आपण टोक गाठू नये, सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न करावा. हां हां हो हो असा काही विशिष्ट विचार आहे. कारण संस्कृतमध्ये केदार या शब्दाचा अर्थ आहे जंगल, हरित असा प्रदेश. तर तसा त्याचा अर्थ. एक नाव तर शंकराला सुद्धा केदार असं म्हटलं जातं. तर रागाचं नामकरण करताना असा काही विचार या नामकरणामध्ये केलेला दिसतो का? अर्थच अभिप्रेत होता. तसं रागांना सुद्धा नावं अभिप्रेत होतीच त्या प्रकारची. पण मधल्या काळात काय झालेलं आहे की त्याचा कॉन्टेक्स्ट निघून गेलेला आहे. त्याच्यामुळे केदार राग हा शंकराचा राग आहे, बरोबर आहे. पण त्याचा आता त्या वाङ्मयाशी, त्या काव्याशी संदर्भ राहिला आहे असं नाही आहे. ते स्वर आणि तो राग ह्या काव्याला सोडून खूप पुढे आलेला आहे. ह्याच्यामध्ये एक प्रकारचं सेक्युलरिझम आलेलं आहे असं मी म्हणेन त्या गोष्टीला. त्याच्यात कारण त्याच्यामध्ये अमूर्त भावांची कल्पना आरोपित केली गेलेली आहे. मग तुम्ही केदार म्हणताना शंकरच गायला पाहिजे असं काही नाही. आम्ही पिया सय्या पण गाऊ, मग पिया सय्या शंकरच असेल असं काही नाही. त्याच्यामुळे रागांच्या नावांना तसा अर्थ होता, पण त्याचा कॉन्टेक्स्ट आता तसा राहिलेला नाही आहे. म्हणजे जय जयवंती हिला रागिणी म्हटलेलं आहे. राग आणि रागिणी नावाच्या 2 कन्सेप्ट होत्या, मेल आणि फिमेल, मॅस्क्युलाईन फॅमिलाईन, आणि न्यूट्रल पण होतं. तर ह्याच्यामध्ये त्याचा जो ॲप्लिकेशन आहे त्याचा भाव अभिप्रेत होता आहे. जय जयवंती रागिणी, रागिणी म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन कसं असलं पाहिजे, तर ते फेमिनाईन असलं पाहिजे. लावून साधे म्हणजे तुम्हाला मी जय जयवंती दाखवते. सा नि साध नि रे रे ग ग म ग म रे ग रे रे ग म प ध ग
मग रे ग रे रे नि सा ध नि रे रे ग म प म नि ध प म प नि सा रे नि ध प ध ग रे ग म प ध ग म ग म रे ग रे रे नि सा. ही झाली जयजयवंती, ही रागिणी आहे. पण केदार हा राग आहे. सा म म ग प खडे स्वर आहेत. सा म ग प म प ध प म ग प म ध प सा ग म प ध प म सा रे सा. हे असं मानलेलं आहे. कोणी म्हणेल नाही मला केदार ही रागिणी वाटते, वाटू शकते. त्याचं ॲप्लिकेशन तसं झालं की तसं होऊ शकतं. अशी ही जनरल आपल्याकडच्या या कन्सेप्ट्स आहेत. याला काही सायंटिफिकली तुम्ही काळं पांढरं प्रूव्ह नाही करू शकत. राग कुठलाच काळा पांढरा होऊ शकत नाही. तो नेहमी अनेक रंगांमध्येच फिरतो. अजून कोणाला काही प्रश्न? हां, अर्थ सांगितले. हो, नाही परत हे तुम्हाला ते सांगते ना की त्याचं जे पूर्वीचं 22 श्रुतींची जी संकल्पना होती ती आणि आजच्या आपल्या रागसंगीत ह्याच्यातली जी दोरी होती ती दोरी तुटलेली आहे. आता ते आपण जोडू शकत नाही आहोत. फक्त आपण माहिती म्हणून सांगितलं की 22 श्रुती आहेत. काही लोक म्हणतात 22 श्रुती नाही आहेत. नान्यदेव म्हणतात श्रुती ही अनंत श्रुती आहेत. श्रुती म्हणजे काय? 2 स्वरांच्या मधले सगळे बिंदू, त्यांना श्रुती म्हणतात. मग ते कितीही असू शकतात, पण तुमच्या कानांना तुम्ही किती कॅच करू शकता, तुमचा गळा किती गाऊ शकतो, त्याच्यावर त्याचा असर जो आहे रागाचा तो महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. त्यामुळे कुमुदवती, छंदावती, दयावती, रंजनी, रक्तिका, रौद्री ही सगळी जी नावं आहेत ही नावं आहेत, नॉमेनक्लेचर्स आहेत. पण त्यांचा आजच्या गाण्याशी कुमुदवती म्हणजे त्यातनं फूल वगैरे निर्माण होतं असं वगैरे काही होणार नाही. त्या कल्पना आहेत. त्या अर्थाचं सांगितलेलं आहे, पण तेच सांगते तो अर्थ आजच्या गाण्याला ॲप्लाय होईल याची काही गॅरंटी नाही किंवा असं होत नाही. त्यातला मधला जो भाग आहे तो सगळा बदललेला आहे आजचा काळ, असं मी म्हणते त्याला. श्रुती संगीत ह्याच्यावर तुम्हाला मी एक छोटंसं सांगते. प्रत्येक रागामध्ये त्या त्या श्रुतीवर गायलं की त्याचा इफेक्ट होतो. सा म म ग प म प ध प म. तो मी प वरनं म वर येताना त्या सगळ्या श्रुतींना मधल्या असा स्पर्श करत करत आले. म ग प म प म प म प म प म म सा रे सा. हे सगळे श्रुती संगीत आहे. म्हणून आमच्याकडे आपल्याकडे तंबोरा हे एक फार फार महत्त्वाचं वाद्य आहे. हे जे आहे ना आता हे इलेक्ट्रॉनिक आहे, पण ह्या वाद्यातून आम्हाला सगळे 12 स्वर मिळतात आणि ह्याच्यावर आम्ही विसंबून असतो. मग पेटी वाजली नाही वाजली तरी तसा काही फार फरक पडत नाही आम्हाला. स्वरांच्या भरण्यासाठी म्हणून आम्ही पेटी घेतो. तसंच व्हायोलिन हे वाद्य अतिशय नाजूक वाद्य आहे. हे फार अवघड वाद्य आहे. त्यांची माझी ट्युनिंग असेल तर माझा म आणि त्यांचा म एक येणार. माझं त्यांचं ट्युनिंग नसेल तर त्यांच्या म हा वेगळा येणार, माझा म हा वेगळा येणार. हे सगळं ऑन स्टेज चाललेलं असतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना असे बघत असतो की हां तुझं बरोबर आहे का, माझं बरोबर आहे का. हां विचारा ना. मला विचारा तुम्ही कुठं ब्लेंडिंग करताना घराण्याचं गाताना मी विशेष म्हणजे, कारण कसं आहे की म्हणजे आपण घराण्याला आम्ही स्वतः डेफिनेशन ठीक से घर आना उसको घराणा कहते हैं. म्हणजे ताला सुरात जे चांगलं ते घरा
आणि आज प्रत्येक गायक तोच करतो की म्हणजे एखाद्या माळ्या समजा बागेमध्ये गेला तर त्याला म्हणून चालणार नाही की मला फक्त गुलाब आवडतं, मला सगळीच फुलं आवडायला पाहिजे तर मी माळी चालेल. तर घराण्यांचं तसं काही आहे का? मी परवा माझं अरुण देवडे यांचं जे गाणं होतं आत्ता बोलत होतो आपण, तर त्यांनी मारू बिहार जयपूरचा इतका वेगळा गायन, आय वॉज ऑल्सो सरप्राईज्ड की असा काहीतरी तो मारू बिहार असू शकतो. तर तुमचं त्यावर काय म्हणतं घराण्यांच्या बाबतीत? घराणं तर पुढची प्रोसेस आहे. तालासुरात येणं म्हणजे तुम्ही 5वीत असणं, म्हणजे घराण्यांच्या आतून म्हणते की तुम्ही तालासुरात लई ताला शब्द छान म्हटले, गोड म्हटलं, गाणं म्हटलं, ओके फाईन, 5 झालं. घराणं म्हणजे स्टायलिस्टिक, त्याला स्टाईल देणं. एखादा गॉगल घालून येतो मुलगा, का घालून येतो तो? त्याला डोळ्यानं दिसत नसतं का? दिसत असतं. ती त्याची स्टाईल असते. एखादा टोपी घालतो, ऊन असतं का? जरुरी नाही ऊन असणं, तो टोपी घालतो, दॅट इज इट स्टाईल. तसं गाण्यामध्ये स्वरांचं उच्चारण, शब्दांचं उच्चारण, लयीच्या बरोबर खेळणं, लयीचे झोके, हे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी स्टायलिस्टिकमध्ये येतात. आता जेव्हा मी म्हणते की मी ग्वाल्हेर आणि जयपूर ही 2 घराणी मी शिकले, ही 2 घराणी शिकले म्हणजे मी काय शिकले तर त्यातले जे न्यूएन्सेस आहेत त्या घराण्यांची जी वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आहे का, चालू आहे का? ग्वाल्हेर घराण्यामध्ये म्हणतात की तान सरळ आली पाहिजे, राग कितीही वाकडा असला तरी तान सरळ पाहिजे. का? जर वाकडा राग आहे तर तुम्ही सरळ का येता? तर त्यांचा जो झोका आहे, त्याचा जो एक फटका आहे, तो त्या घराण्याचं वैशिष्ट्य आहे. सा आ आ, जर मी जयपूर गाते आ, मी अशी मागे पुढे करत जाईन. आणि ग्वाल्हेरवाले म्हणतात आम्ही ताकाला जाऊन भांडं लपत नाही, आम्ही सरळ जातो आणि म्हणतो आम्हाला ताक द्या. हा एक एलिमेंट सांगते तुम्हाला मी. त्या पलीकडे विचाराची आहे पद्धत, आवाज लगावाची पद्धत आहे. समजा जर हां अतिशय खूप वेळ त्या तारषड्यावर थांब दिवसेंदी ते करायचे, म्हणजे त्या माणसाच्या तो शक्तीचाही भाग असू शकतो. कुमारजी तसं नाही करायचे त्यांच्या प्रकृतीप्रमाणे. कुमारजींची ताण बघा तुम्ही, कुमारजी शॉर्ट स्पॅनमध्ये गायचे, कारण ते नंतर लंग्सचं ऑपरेशन झालं, त्यानंतर कुमारजी छोटं गायला लागले. मग ते सुद्धा ग्वाल्हेर नाही का? उल्हास दादा गातात ते ग्वाल्हेर. हे बघा, ग्वाल्हेर म्हणजे काही एक सीन नाही नाही माझं म्हणणं नाही, मी तुम्हाला तेच सांगते. भीमसेन जोशी गात होते, वरचा षडजप खूप वेळ लावत होते, कारण तो त्यांच्या स्टाईलचा भाग होता, घराण्याचा नव्हता. मला तेच विचारायचं, हे घराण्याचं नाही. भीमसेन जोशींचं गाणं भीमसेनी गाणं आहे, भीमसेन जोशींचं गाणं किराणा घराण्याचं नाही. जेव्हा माणूस कलाकार एका घराण्यातून पुढे सरकत जातो तेव्हा आयुष्यात तो घराण्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचं गाणं म्हणायला. त्यामुळं असं मला कधी कधी वाटतं, आम्ही त्यामुळे म्हणतो की माणसामुळे घराणे, घराण्यामुळे माणूस नाही. म्हणजे आपण घराणं ही परंपरा आहे, घराणं ही अनेको पिढ्यांची परंपरा आहे. त्यातले काही पोती गळतात, काही नवीन ऍड होतात आणि परत ते घराणं पुढे सरकायला लागतो. घराणं म्हणजे जसंच्या तसं गुरुनी गायला तसा शिष्य गातो, तसा शिष्य गातो, त्याला घराणं म्हणत नाही, त्याला डुप्लिकेशन म्हणतात. त्याला प्रति भीमसेन, प्रति कुमार, आपल्याकडे खूप प्रति आहेत, पण ते अभिप्रेत नाही. घराण्यांमध्ये तुम्ही गुरुकडनं घ्या, तुमच्या कुवतीप्रमाणेच तुम्ही घेणार आहात. एवढी परंपरा एका जन्मात तुम्ही कोळून त्यात इतकं सामर्थ्य कोणाही मध्ये नाही अजून आजपर्यंत आलेलं आहे. त्यातलं तुम्ही तुमच्या झेपेल, तुमच्या गळ्याला झेपेल, बुद्धीला झेपेल, तुमच्या अनुभवाला झेपेल तेवढं तुम्ही घ्या. तुम्हाला काही नवीन गोष्टी दिसत आहेत त्या तुम्ही तुमच्या गायनाशी तुम्ही ॲडप्ट करा, त्याला असिम्युलेट करा, म्हणजे ते एकरूप झाले पाहिजे. मी आत्ता जयपूरचं गातो, उद्या एक तान जयपूरची, दुसरी तान ग्वाल्हेरची, चौथी तान आग्र्याची, असं त्याची भेळ न करता त्याला तुम्ही एकरूपता द्या आणि मग तुम्ही ते पुढे सरकवा.
माझ्या गुरु वीणा सहस्त्रबुद्धे यांनी 3 घराण्यांचं गाणं एकत्र केलं. म्हणजे हे आम्ही स्वतः अगदी ठामपणे सांगतो आणि त्याही सांगत होत्या. किराण्याचा फ्लेवर ठेवला, जयपूरच्या ताना घेतल्या, ग्वाल्हेरची गायकी होती त्यांची. म्हणजे हे कधी घडतं, जेव्हा तुम्ही 50 वर्ष गाता आहात, तुमचा विचार जेव्हा प्रगल्भ होतो तेव्हा घडतं. 25व्या वर्षी तुम्ही 3 घराणी गाऊ शकत नाही, ही गोष्ट आहे. अरुण कशाळकर आग्रा आणि ग्वाल्हेर त्यांनी एकत्र केलं. जयपूरही शिकले, कारण गजानन व जोशी तिन्ही घराणे शिकलेली होती. बायकायदा गुरुकडे जाऊन शिकलेले होते. घराणं शिकणं म्हणजे स्टाईल्स शिकणं. आता स्टाईल्स खूप प्रकारच्या आहेत आपल्याकडे, सगळ्या प्रकार, चित्रांमध्ये सुद्धा खूप प्रकारच्या स्टाईल्स आहेत. लेखनामध्ये सुद्धा खांडेकरी स्टाईल वेगळी आहे, फडके स्टाईल वेगळी आहे. तसंच गाण्यामध्ये विचारांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि त्या सगळ्या सुंदर आहेत, एकापेक्षा एक सुंदर आहेत. तुम्हाला काय झेपतं, तुम्हाला काय जमतं, हा प्रश्न महत्त्वाचा. मी जेव्हा जयपूर शिकते म्हटल्यानंतर कुमुदिनी काटदरे या मोगूबाई कुर्डीकरांच्या शिष्या आहेत. त्या प्युअरिटीनी आल्या, पण त्यांना मध्ये रत्नकांत रामनाथकर नावाच्या आग्रा घराण्याच्या गायकाचा सहवास मिळाला. त्यातनं त्यांचे विचारपद्धतीमध्ये परिष्कृतता आली, ती आमच्यापर्यंत आली. आता मी जर 2 शिकते आहे म्हटल्यानंतर त्यांचा वैचारिक पॅटर्न काय आहे, या वैचारिक पॅटर्नचा मी कसा अंगीकार करते, मी काय घेऊ शकते आणि मी काय सोडू शकते, हा शेवटी माझा प्रश्न निर्माण होतो. आणि हा जर आवडला लोकांना तर तो जनता जनार्दन हा टेस्ट असते. काळ हा एक मोठा जज आहे. ह्याच्या काळाच्या कसोटीवर जे उतरतं ते गाणं उत्तम असतं. कार्यक्रम ठरला होता, योगायोगाने काही अडचणीमुळे हा होऊ शकला नाही. आणि अतिशय प्रगल्भ तुम्ही आता ऐकलं असेल अंजलीताईंना, त्यांचा किती विचार त्याच्यावरचा आहे. अगदी छोट्या छोट्या त्यांनी ज्या गोष्टी सांगून अतिशय त्यांचं सखोल ज्ञान आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळालं. कसं शास्त्रीय संगीत ऐकलं पाहिजे, शास्त्रीय संगीताचा विचार काय आहे, आणि अगदी मूलभूत गोष्टी, स्वरांचा लगाव आहे, गायकी आहे, घराणी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अगदी खोलवर त्यांनी सहज सोप्या पद्धतीनं त्यांच्या ज्ञानाचा अनुभव त्यांचा जो आहे तो घेत आपल्यासमोर मांडलेला आहे. खूप काही आहे. मला वाटतं एवढ्यावरती समाधान झालेलं नाही. पुन्हा कदाचित त्यांना यावं लागेल आपल्या सगळ्यांच्या याच्यासाठी. आपण निश्चित त्यांना बोलवू. आत्ताच त्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो आणि ऑफर देतो. आपण आलात, खूप छान वाटलं आणि वेगळं काहीतरी आम्हाला ऐकायला मिळालं. अजून ऐकायची इच्छा होती. काही जाणकार होते, काही ज्यांना काही माहीत नव्हतं असेही लोक होते. पण या दोघांना एकत्रित बांधण्याचं जे काही काम त्यांनी केलेलं आहे, मला वाटतं ही त्यांची फार मोठी गोष्ट आहे. त्यांनी ती साधलेली आहे. आणि हेच कलाकारांचं फार मोठं यश आहे की सगळ्यांना घेऊन चालणं जो प्रकार आहे तो आज त्यांच्या आपल्याला गाण्यातून ऐकायला मिळालं. मी माहेरी आल्यासारखं झालेलं आहे मला. तुम्ही अगदी माहेरीच आलेले आहे. मराठवाडा हे माझं माहेरच आहे. यस, नक्की. त्यांच्यावर आपला अधिकार नक्कीच आहे. त्यांना आपण परत परत बोलवू. त्यांना साथ करणारे आमचे मित्र डॉक्टर जगदीश देशमुख, पंकज शिरभाते आणि आमचा लाडका श्रीराम यांचे मी आभार मानणार नाही, कारण त्यांची सतत आम्हाला नेहमीच मदत पडते. आणि आपण सगळे या निमित्तानं आपला वेळातला वेळ काढून, नेमका विषय तुम्हाला माहीत नव्हता, काय आहे हे माहीत नव्हतं, नुसतं व्याख्यान नाही तर संगीताचा काय आपण सप्रयोग ज्याला म्हणतो त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन पद्धतीनं घेतलेलं आहे. गाणंही त्यांचं ऐकण्यासारखं खूप आहे, पण आज त्यांनी ओळख करून दिलेली आहे. मी आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि संस्थेचे आमचे अध्यक्ष साहेब आलेले आहेत, दोन्ही आजी माजी अध्यक्ष, हा चांगला योग या निमित्ताने आम्हाला ऐकायला मिळाला आहे. आणि संस्थेच्या सगळ्या सभासदांचं आणि सगळ्या संयोजकांचे, आमच्या कलावंतांच्या वतीनं आम्हाला जी संधी काही उपलब्ध करून दिलेली आहे, मी त्यांचा एक भाग आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या निमित्त शुभेच्छा आणि आभार सगळ्यांच्या वतीनं मानतो आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम माझा संपवतो. धन्यवाद.